कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, सगळं संपलं पप्पा, सगळं संपलं। मला नाही कळत मी काय करू, कशालाच काही अर्थ नाही असं वाटतं ना, का माझ्या प्रेमाला ना माझ्या लाईफला मी नको करायला पाहिजे होतं ना प्रेम वगैरे। हे संसार प्रेम हे सगळं नाहीये माझ्या नशिबात, नाहीच आहे, मला माहितीये ना। मी विसरलेच, हे नशिबात माझ्या। साधं झोपेतनं उठवून मला पाहणा चालवून नटपीट करायला जमतंय। गाडीवर साधा हात ठेवला ना की असं सांगू शकते की गाडीत काय प्रॉब्लेम आहे, पण संसार प्रेम नाही झेपलं, नाही जमलं मला। मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय किंवा वाईट कसलं वाटलं माहितीये का, माझ्यावर आरोप झाला त्याचंही नाही वाईट वाटलंय मला, पण इतक्या दिवसात मी कुणाचाच विश्वास कमवू नाही शकले, कुणाचाच नाही। मित्र म्हणून मैत्रिणी बोलायला गेले, बायको म्हणून प्रेम मिळवायला गेले, पण ना मैत्री उरली ना प्रेम, सगळंच आशूने झिडकारलं, काहीच नाही माझ्या हातात, सगळं संपलं। मला एक कळलंय, पत्त्यांचा बंगला ना किती सावरायचं म्हटलं तरी नाही सावरता येत, एकदा कोसळला की कोसळतोच। आणि तुम्ही म्हणता ना पप्पा की आपल्याला प्रवासात वळणाचे रस्ते आले की आधी डेंजर वाटतो खूप, पण तिकडे पोहोचल्यावर खूप भारी फिलिंग येत। आजची गाडी रस्त्यातच अडकली आहे, ती जातच नाही पुढे, संकट संपत नाही, संकट नाहीये, एवढं मोठं वादळ आहे ना जे घेऊन गेलं, सगळं घेऊन गेलं, माझी मैत्री, माझं प्रेम, माझी माणसं, सगळं घेऊन गेलं, काहीच नाही माझ्याकडे उरलं। ए बाळा, रडू नकोस। नाही बाप्पा, मला नाही सहन होते सगळं, मला नाहीच होते सगळं सहन। शिवा, हा पाना तू झोपेत सुद्धा चालू शकतेस। एखादी गाडी नुसती बघून तू ओळखतेस की ह्यात काय फॉल्ट आहे, का माहिती? कारण त्या निर्जीव वस्तूंवरती पण तू जीव लावतेस की। मी या गॅरेज मध्येच बरी, मी माणसांमध्ये गेले की काहीतरी बिघडतं, मला नको माणसं, मी नाही जाणार माणसं। शिवा, नाही तू एक काम कर, तू इथून बाहेर जा आणि बाहेर जाऊन ओरड जोरात। पप्पा काय बोलताय तू? बाहेर जा आणि जाऊन ओरड ना। नको, लोक जागे होतील, मग येतील आणि गोळा होतील ना सगळे, नको। आणि काय? आणि मला विचारतील ना काय झालं वगैरे, सगळ्या वस्तीला उठवतील, नको। अरे शिवा, अगं तुझ्या एका हाकेवरती अख्खी वस्ती गोळा होऊ शकते, कारण त्यांचं तुझ्यावरती असलेलं प्रेम, तुझ्यावरती असलेला त्यांचा विश्वास, आणि शिवा कधीच कोणाचा भरोसा तोडत नाही। पण आशूला काहीच करता आलं नाही मला। अगं कोणीतरी आशूच्या डोळ्यात धुळपेक केली आहे, कोणाचं तरी एक कटका रस्ता नाही, पण एक लक्षात ठेव, प्रत्येक डाव परतवून लावायची ताकद आहे तुझ्यात। जसास तसे असे तू नेहमी वागत आलीस ना। पण पप्पा, हे सगळं किती घाणेरडं आहे। आता समोरचा कसा वार करेल हे आपल्या हातात थोडीच आहे, पण तो वार परतवून कसा लावायचा हे आपल्या हातात आहे। शिवा, नाही बघ,
आता रडायचं नाही. आता हा वार कसा परतवून लावायचा याचा विचार कर. त्याच्या मुळाशी जा. अगं तुझं प्रेम सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आहे आणि ते कोणी झाकू शकत नाही. अहो आशू चल बाळा उठ. सगळेच आपण असं खूप वेळ बसून राहिलो. असं किती वेळ बसणार ना. उर्मिला तू एक काम कर, तू जेवणाचं बघ जरा. हो तर सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या, आराम करा. काय आपल्या सगळ्यांना ना शांत होण्याची गरज आहे. मी निघते. हा नाही नाही अगं तू पण थोडं खाऊन जा. नाही नको सर, आई एकटीचे घरी, मी निघते. हा भाऊ तुम्ही उठा ना. तुम्ही या ना जेवायला. तुम्ही उठलात ना की सगळे उठतील. चला ना. उर्मिला मला भूक नाहीये. भाऊ थोडं तरी खाऊन घ्या. शिवा घरात नसताना मला खास जाणार नाही. त्या मुलीसाठी स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करायची काहीही गरज नाहीये. तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात, जेवून घ्या. हे सगळं एका बाजूला आणि तब्येत एका बाजूला. तब्येत महत्वाची असते. माझ्यासाठी काय महत्वाचं आहे मला ठरवू दे. हं? आशू, आजपर्यंत तुझा अभिमान वाटावा अशी संधी तू मला बऱ्याचदा दिलीस. तुझ्या लग्नानंतर तू शिवाच्या आजीचा नातू झालास तेव्हा तर मला खूप आनंद झाला. आपला बिझनेसही तू खूप छान सांभाळलास, सांभाळतोयस. पण आशू, आज तू एक माणूस म्हणून, एक नवरा म्हणून चुकीचा वागलास. आज तू माझ्या नजरेतून उतरलास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.